तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। कल्याण मारहाण प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट समोर आलाय। रिसेप्शनिस्टने आधी मारहाण केली होती अशी माहिती समोर येते, तर रिसेप्शनिस्ट नंतर आरोपी गोकुळने मारहाण केली असं देखील आरोपीच्या कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे। तर कल्याण मारहाण प्रकरण, तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त्याचबरोबर तिचे कपडेही फाडण्यात आले होते। त्याचमध्ये आता हा नवीन ट्विस्ट आलाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजित, नेमकं हे काय सगळं प्रकरण सुरू आहे आणि हा नवीन जो ट्विस्ट आलाय याची काय माहिती? हा ट्विस्ट नवीन आहे का? याच्यामध्ये काय घडलं होतं? सोनालीने त्याच्या आईवर का बहिणीवर तो हात का उचलला? स्वतः सोनालीने पण जाणून घेऊया। सोनाली, एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्या व्हिडिओमध्ये तू त्याच्या आईला मारते आणि मग तो तुला मारतोय असं त्यांचा आरोप आहे। त्या जो पेशंट आहे गोकुळ झा म्हणून, त्याला मी आतमध्ये जायला नकार दिला, त्यामुळे त्यांनी मला आई बहिणीवरनं शिवागाळी केल्यानंतर मी त्याला फक्त एवढंच बोलली की तुला काही मॅनर्स वगैरे ऐकत नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकू शकता। तर त्या रागामध्ये मला एवढं मारलं की त्या मारहाणीमध्ये माझा जीवसुद्धा जाऊ शकला असता। आणि त्याच्या घरवाल्यांची एवढी पण हिंमत असते तर त्यांनी त्याला थांबवायला पाहिजे होतं ना। त्यांनी पळून का लावलं त्याला? त्याची वहिनीच एकटी मला तिथं भेटली, पण मी माझा हात उगारला त्यांच्यावर का, तर तुम्ही तिला थांबवलं का नाही, तुम्ही पळून का लावला, हाच उद्देश आहे। पण मग सुरुवातीला तू मारलं त्याला आणि त्यानंतर तूने मारलं, त्याने तुला मारलं? मला मारलं, त्यांनी मला आधी शिव्यागाळी केल्या, माझ्यावर मारहाण केली। म्हणजे तुझं म्हणणं आहे की त्याने सुरुवातीला तुला मारलं, शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली, केबिनमध्ये जायचा प्रयत्न केला आणि म्हणून मग तू तुझी प्रतिक्रिया दिली, बरोबर आहे? सीसीटीव्ही फुटेज तू पाहिलं ते जे आले तू मारतेस ते? नाही। आता त्यांचं जो आरोपी आहे त्याचं असं म्हणणं आहे की तू हे सर्व केल्यामुळे तू त्याच्या आईला मारलं म्हणून त्याने सगळा प्रकार केला। तुम्ही सीसीटीव्ही फुटेज सरांकडनं घेऊ शकता जाऊन, आणि यामध्ये माझी काही चुकी आहेच नाही, ती सगळी चुकी ती त्याचीच आहे। कारण माझं जे काम आहे ते मी करत होते। मला सरांनी तिथनं आतून मला सांगितलं की पेशंट थांबवा, तुम्ही वाटतं सरांना समोर उभं करून सरांची पण जबान घेऊ शकता। तू परत एकदा विचारतो की आधी तू मारलं होतंस का आधी त्याने मारलं होतं? त्यांनी माझ्यावर मारहाण केली, आधी शिव्यागाळी केली, मारहाण केली। तर ही होती सोनाली आणि आणखीन तिच्यावरती आता उपचार सुरू आहेत। तिचं म्हणणं की त्याने तिला मारहाण केली आणि मारहाणीनंतर त्याला त्याच्या घरचे पळून लावत होते आणि ते पळून लावत असताना या सगळा मी जे तिची आई होती त्या आईला तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते देखील ऐकत नव्हते। त्याने तिला शेवटी पळवलं आणि त्यातूनच तिने तिच्यावरती हात उगारला। कारण का हे सगळं तिची बहीण आपल्यासोबत आहेत, रुपाली ताई। सोनालीचं म्हणणं आहे की त्याने पहिले तिला मारलं आणि त्याच्या घरचे तिला पळवत होते म्हणून तिने हात उगारला। हो, उगारला किंवा ती ढकलून पण देऊ शकते, पण त्याचा अर्थ वेगळा नाही काढू शकत ना। पण मारून झाल्यानंतर तिने हे केलेलं आहे। तुमच्यापर्यंत अर्धाच व्हिडिओ आलेला आहे, पण तुम्ही जेव्हा स्टार्टिंग पासून बघाल ना, टायमिंग, डेट, तुम्ही स्टार्टिंग पासून सर्व चेक करा, तुम्हाला तिथे खरं आहे ते समजून जाईल, जे खरं आहे ते। काय खरं? तू व्हिडिओ पाहिलायस काय टायमिंग मध्ये तुझं काय? कारण तुमची बाजू तुम्ही मांडली पाहिजे। सर, पहिली गोष्ट त्याला अडवलं होतं आतमध्ये जाण्यासाठी, त्याच्यानंतरच त्यांनी तिला मारलेलं आहे। मारल्यानंतर या घरातल्यांनी त्याला पळवून लावले, तिला इतकं मारल्यानंतर यांनी त्याला पळवून लावले, त्याच्यानंतर तिने हात उगारला असेल। ते पण आपण मारलं म्हणून नाही बोलू शकत। मग आता त्यांचा जो आरोप आहे ते असा आरोप करतायत की सोनालीने पहिले मारला आईला म्हणून त्याला राग आला म्हणून त्याने मारलं। ठीक आहे, मग सोनालीने पहिले मारलं बोलताय ना? हा, मग तुमच्याकडे काय हे लोकांचं मला काही समजत नाही। आमच्याकडे तुम्ही पहिल्यापासून पूर्ण सीसीटीव्ही चेक करा, आम्हाला सांगायची पण गरज लागणार नाही। तुम्ही पूर्ण सीसीटीव्ही चेक करा, तुम्हाला कळेल। ज्या वेळेस या तिघांनी मिळून, त्याची आई, त्याची वहिनी, त्याचा भाऊ, या लोकांनी त्याला पळून लावले, त्याच्यानंतर तिने हे केले। ते पळून लावत होते म्हणून लावलंय त्याला, डायरेक्ट त्या लोकांनी बाहेर काढलंय, त्याला पळून लावलंय। तिथं ही रुपाली होती, सोनालीची बहीण आहे। तिचं म्हणणं की फुटेज जर पूर्ण पाहिलं तर तिची बहीण, आई, हे दोघं जे ती आणि भाऊ, हे तिघं त्याला पळून लावत होते आणि त्यामुळे रागाच्या भरात सोनालीने तिच्यावरती हात उगारलेला आहे। सुरुवातीला
जो आरोपी आहे गोकुळजा याने तिच्या कानाखाली मारली होती आणि माफ करा तिला ढकललं होतं, शिवीगाळ केली होती आणि त्यामुळे हे सगळं प्रकार घडलाय। सोनालीवरती उपचार सुरू आहेत। हे जानकी ग्लोबल हॉस्पिटल आहे। आपण डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न करूया की डॉक्टर इथे असतील तर की नेमकं आता तिची प्रकृती कशी आहे आणि काय नेमकं तिच्यावरती उपचार सुरू आहेत। डॉक्टर जे आहेत ते इथं नाही आहेत पण प्रयत्न करूयात की कशा रीतीनं या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत। मॅडम डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर साहेब इथं जे डॉक्टर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया कशा रीतीनं हे झालेलं आहे। डॉक्टर साहेब थोडं आपलं नाव सांगा। डॉक्टर जितेंद्र गुप्ता। जितेंद्रजी, सोनालीचं आपण सगळे एक्सरे केले, काही टेस्ट केलेले आहेत, काय वाटतं तिला अजून मान आलं? मार लागलेला आहे आणि त्याच्या आता हातामध्ये फ्रॅक्चर आलेला आहे। बाकी आता परिस्थिती त्याची सुधार झालेली आहे थोडीफार आणि सध्या तर ठीक आहे आता त्याच्या परिस्थिती। तिचा मान अजून तिला हलवता येत नाही, तर माने संदर्भात स्पाझम आहे, ते मार लागल्यामुळे ना त्याचा नेकमध्ये थोडा स्पाझम बसला आहे। ते आता सध्या परिस्थिती ठीक आहे, तर थोडा टाइम त्यामुळे काय गंभीर पुढे परिणाम होऊ शकतो? आता MRI करून समजेल त्यामध्ये काय होणार काय जाईल। तिच्या पोटात दुखतं आणि पाठीला देखील अजून कळा मारतो। औषध चालू केलेलं आहे आणि CT स्कॅन पोटाचा केला होता, त्यामध्ये एवढं काही जास्त आहे नाही आणि आता CT स्कॅन आपण करू चेस्टचा, त्यामध्ये बघू काय जास्त लागलेलं काय। तर आपण सोनालीची प्रकृती कशी हे देखील जाणून घेतलेलं आहे। मुळात आता हा जो ट्विस्ट आहे हा खरं ट्विस्ट आहे का आरोपीला वाचवण्याकरता पुढे केलेला व्हिडिओ आहे? सोनालीचं स्पष्टपणे म्हणणं आहे की त्याने सुरुवातीला मला मारलं, दखाव केली, शिवीगाळ केली आणि त्याला पळून लावत असताना मी तिकडे त्याला थांबवायला गेली, त्यावेळेस तिची आई देखील त्याला तिथून पळून लावत होती आणि म्हणून मी रागाच्या भरात तो हात उगारलेला आहे। मुळात म्हणजे एक साधारण मत व्यक्त करतं कुठल्या मारहाणीचं आपल्याला समर्थन करता येत नाही, पण अशा रीतीनं एका मुलीला मारहाण करणं योग्य आहे का हा प्रश्न या सगळ्या घटनेतून उपस्थित होतो। अजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण सोनालीशी बोललेला आहात, डॉक्टरांशी बोललेला आहात, तर धन्यवाद आपले।